आल्हादपण काय सांगसी देवा, मन बैसे भावा तैसे करी. हा घोडा हराहूत करोनिया दावा, मग पदे बैसवा ब्रह्माचिया. मी डोलेन आनंदे तुमचे ने प्रसादे, रत्नजेवी अंधे देखिले. करा तत्वी सौरसू मने निवृत्तीदासू, जेथे रात्रे दिवसू आथीचिना. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण ज्ञानेश्वरी आत्मसंयम योग अध्याय 6 ओवी क्रमांक 461. ऐसे नेनो काय अपैसे, तया तेच कीजे अभ्यासे. समाधी घरपुसे मानसाचे. या ओवीवर आपण आज चिंतन करणार आहोत. सदरची ओवी श्रीमद भगवद्गीता आत्मसंयम योग अध्याय 6 44 क्रमांकाचा श्लोक. पूर्वाभ्यासेन तेनैव हीयते हि अवशोऽपि सः, जिज्ञासुरपि योगस्य शब्द ब्रह्म अतिवर्तते. अर्थात जे प्रगत योगीजन आहेत ते शास्त्रोक्त कर्मकांडामध्ये आकर्षित होत नाहीत. का? कारण कर्मकांडामध्ये ते रमतच नाहीत महाराज. परंतु पूर्वाभ्यासामुळं योगाभ्यासाकडे मात्र ते सहजपणे आकर्षित होतात. जिज्ञासुरपि योगस्य शब्द ब्रह्म अतिवर्तते. पूर्वीचं जे संचित असतं, पूर्वीचा जो पुण्य ठेवा असतो, पूर्वीचा योगाभ्यास झालेला, योगारूढ झालेला असा योगी हा या योग मार्गाकडं पुढच्या प्रत्येक जन्मामध्ये आपोआप आकर्षित होत जातो. कारण त्याला बेस, त्याला पाया हा मागच्या जन्माचा असतो महाराज. आणि भगवंत सांगतात ना की पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते. त्याचा नाश होत नाही किंवा अधोगतीला असा योगभ्रष्ट कधीही जात नाही. उलट पुढच्या प्रत्येक जन्म त्याचा एकतर सुचनाम श्रीमताम गेहे, श्रीमंताच्या सुचिरभूत अशा घराण्यामध्ये, कुलशील अशा घराण्यामध्ये, कुलवान कुळामध्ये अशा योग्याचा जन्म होतो. अथवा योगी नामे वकुले भवती धीमताम आपण चिंतन केलं, किंवा योग्याच्या घरामध्ये अशा योगभ्रष्टाचा जन्म होतो. आणि त्या ठिकाणी एकतर जन्मताच त्याला या अध्यात्माचे सर्व साधनं, अध्यात्माचा पूर्ण मार्ग हा उपजतच प्राप्त होतो महाराज. आपण काल चिंतन केलं की गुरुमुखातून बाहेर पडलेले शब्द, कठीण शब्द, ते सुद्धा त्याला त्या अभ्यासाच्या बळावर सहजपणे उकलत जातात. गुरु स्वतःहूनच अशा योग्याकडं येतात आणि त्याला मार्गदर्शन करतात. कारण त्या योग्याची योग्यताच इतकी असते महाराज की गुरुलाही यावं लागतं. काल आपण चिंतन केलं, ध्रुव बाळाकरता नारद मुनींना जावं लागलं, राजा परीक्षितीकरता शुक मुनींना यावं लागलं. असे कितीतरी पुराणामध्ये उदाहरणं आहेत महाराज. तुका म्हणे मज न घडता ठेवा सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढवला. आणि याचं उत्तम उदाहरण चैतन्य प्रभूचं आपण पाहिलं. हरिदास ठाकूर जातीनं मुसलमान, परंतु दिवसातून 3 लाख जप करणारा, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, या महामंत्राचं दिवसातून 3 लाख जप त्यांचे होत होते.
नामाचार्य म्हणूनच त्यांचं नामकरण केलं चैतन्य महाप्रभूंनी. अधिकारी असतात महाराज, हे पूर्वजन्माचे जे योगी असतात ते अधिकारी असतात, म्हणूनच त्यांना त्या अधिकारा नव्हे, त्या अधिकाराच्या जोरावरच भगवंत अशा शीलवान पुण्यवान ज्यांचा इतिहास आहे, इतिहास साक्ष आहे, परंपरागत आहे, अशा योग्यांच्या घरामध्ये किंवा शुचिरभूत अशा कुळामध्ये, पवित्र अशा कुळामध्ये भगवंत जन्माला घालत असतात. आणि कोणत्या जातीत जन्मला आहे हे सुद्धा महत्त्वाचं नसतं महाराज. कारण पूर्वीच्या ठेव्यानुसार एकतर तो आधीच प्रगत होत जातो आणि त्यात अशा उच्च कुळामध्ये, पुण्यवंत शीलवंत कुळामध्ये जेव्हा तो जन्मतो त्यावेळेस बाकीचेही अध्यात्मातले अंग त्याला सहजपणे प्राप्त होत असतात. आणि यावरच चिंतन करताना माऊली 461 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, ऐसे नेनो काय अपैसे तया तेची की जे अभ्यासे समाधी घरपुसे मानसाचे. अर्थात असं सहजच कसं काय होतं की योगाभ्यासासाठी त्याला आपोआप सगळी साधनं प्राप्त होऊन जातात, योगाभ्यासही त्याला सहज प्राप्त होतो, हे काही समजत नाही. आणि समाधीही त्याच्या मनाचं घर विचारित येते. म्हणजे चित्ताच्या ठिकाणी सुख, शांती, स्थिरता, एकाग्रता ह्या अध्यात्माच्या दृष्टीनं पोषक म्हणून जे जे काही अंग आहे, ज्या ज्या काही वृत्त्या आहेत त्या उपजत त्याला अवगत होऊन जातात. भगवंत त्याला ते प्रदान करतात. कारण जन्मच कुठं होतो महाराज, सुचिनाम श्रीमताम गेही. आहा, शुचिरभूत पवित्र अशा श्रीमंताच्या घरात किंवा अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम. आणि त्यात पूर्वजन्माची पुण्याई, पूर्वजन्माचा योगाभ्यास, ती शिदुरी, आणि तेही त्या पूर्वाभ्यासाच्या बळावर त्याला आठवतं. आणि मोक्षाच्या प्रती या योग मार्गानं असा साधक, असा योगी सहजपणे मार्गस्थ होतो आणि आपल्या इच्छित स्थळी अंतिम साध्य मानवी जीवनाचं जे आहे मोक्ष, त्या मोक्षाच्या प्रती, भगवन धामाच्या प्रती सहजपणे जाऊन पोहोचतो. ऐसे नेनो काय आपैसे तया तीचे की जे अभ्यासे समाधी घरपुसे माणसाचे. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.